गुड मॉर्निंग. आज खूप दिवसांनी सकाळची सुरुवात एवढ्या छान वातावरणात झाली होती. सगळ्यात आधी मी चूल पेटवून सगळ्यांसाठी पाणी गरम करायला ठेवलं. आज नाश्त्यामध्ये आम्ही शेवया बनवल्या होत्या, ज्याच्यामध्ये दूध टाकलं की आणखी छान लागतात, पण मला आवडत नाहीत. चुलीजवळ मी नाश्ता केला. इकडे आजोबा आणि ध्रुव मस्त सावलीमध्ये खेळत आहेत. त्यानंतर गावाला आल्यावरती माझं सगळ्यात आवडतीचं काम म्हणजे कपडे धुवायला जाणं, कारण की घरी पाणीच नसतं. नदीवरती मस्त मोकळ्या पाण्यात कपडे धुवता येतात आणि हात दुखायला लागले म्हणून डोक्यावरती घेतलेला. त्यानंतर घरी आल्यानंतर आम्ही चुलीवर आवड म्हणून चुलीवरती आज स्वयंपाक केला होता आणि जेवण करून आम्ही गेलो होतो दुपारी करवंद गोळा करायला. आणि इथे माझ्या मागे खूप जास्त जाळं आहेत आणि त्यांना इतके करवंद लागलेले आहेत. हे पहा, एवढे सगळे करवंद लागलेले होते. एका करवंदाच्या जाळीवरती मला इथे एक घरटं भेटलं, त्याच्यामध्ये 2 पक्ष्यांची अंडी होती. एवढे करवंद आम्ही गोळा करून आणलेला. घरी आल्यानंतर आम्ही इथे गेलो होतो आंबे गोळा करायला आणि ध्रुवचं ते आवडतं काम आहे. त्याच्या आजोबा झाडावरती चढून झाड हलवत होते आणि आम्ही गोळा करत होतो. ध्रुवला इतके आंबे आवडतात, इतके आंबे आवडतात, अगदी तो झोपेतून जरी त्याला म्हटलं की चल ध्रुव आंबा खायला, तरी तो उठून जागा होईल, एवढे त्याला आंबे आवडतात. त्यानंतर सगळे आंबे गोळा करून आम्ही निघालो होतो घरी. तर ध्रुव बादलीलाही हात लावू देत नव्हतं. त्याच्या बाबांना बादली सोडाच चालू होता आणि शेवटी त्याला पकडायला लावल्यावरती त्यांनी घरी जाऊ दिली ती बादली. आणि हे आहे आल्याचं झाड. हे माझ्या सासऱ्यांनी आल्याची रोपं तयार केलेली आहेत. आता पाऊस आल्यावरती ते लावणार आहेत आणि किती छान उगवलेलं आहेत ते. संध्याकाळी आम्ही इव्हिनिंग वॉकसाठी गेलो होतो, तर तिथे एका शेतात, बाजरीचे शेत आहे हे, तिथे मोर दिसला आणि इतके मोठे मोर होते, तुम्ही पाहू शकता. लांबून व्हिडिओ घेतलेला आहे, पण खूप मोठे मोर होते. आणि असा होता आमचा आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.